आज तुमच्या भावाला काही दिवसभर बसायचं काही कामच नव्हतं बघ. कारण की तुमच्या भावाला दिवसभर काम होतं, त्यामुळे ना मस्तपैकी चाललो होतं आपण काकांच्या मळ्यात. काकांना त्यांना डबा द्यायला मळ्यात जाऊन काकांना त्यांना सर्वात डबा दिला. त्यात पप्पा तिकडे औषध भरत होते. म्हटलं चला तर आहे ना आपण मस्तपैकी पेरू वगैरे खाऊ. मग काय पेरू वगैरे खायला बोन. त्यानंतर आम्ही आलो होतो गोल मारायला मस्तपैकी औषध वगैरे तयार केलं. त्यात आहे ना मस्तपैकी लिंबू निपळून घेतला आणि लिंबू तर निपाळला त्यासोबत आहे ना आपण एक शॅम्पूची पुडी पण सोडून दिली. शॅम्पूची पुडी आणि निंबू का टाकला ते तुम्ही कमेंट करून सांगा. त्यात काही विषय नाही. म्हटलं मस्तपैकी औषध वगैरे मिक्स मारून आहे ना पप्पांनी मी ना मस्त सर्वात आधी गोल मारून घेतला. म्हटलं काही विषय नाही. तसं मस्तपैकी आपलं औषध होऊन गेलेलं होतं. मग काय लगेच आपल्याला वस्तू ज्याच्या त्याच्या परत करायच्या होत्या. त्यानंतर तुमच्या भावानी ना मस्त सिरीज काढलेली. ती जर कोणी बघितली नसेल ती आपल्या आयडीला जाऊन सर्वात आधी पाहून घ्या तुम्ही. म्हटलं काही विषय नाही. तसं आहे ना मस्त इकडे घरी पाणी वाया झालं होतं. म्हटलं मस्त नाही एक पाणी वाया जायचं काही चांगलं नाही. मग काय मस्त नारायणांना सोडून दिलं. आता म्हटलं आपल्याला कांद्यांना पण पाणी भरावं लागेल. कारण की गोल मारलेले म्हटलं पाणी तर भरावं लागेल. मग काय मस्तपैकी मोटर चालू केली तर इकडे थोडासा कॉक्का दाबला भाऊ. इकडे लगेच आपला पिलोर लगेच उसपटून फेकून दिला याने भावांनी. म्हटलं काही विषय नाही. घरी एकटा असल्यामुळे ना तुमच्या भावाला आहे ना आता स्वतःलाच काम करायला लागणार आहे. त्यामुळे ना मस्तपैकी ना पावडी वगैरे उचलली पिलर लावून मस्त इकडचा पिलर खोलून दिला. आणि त्यावेळेस त्यांना भाऊ चालला होता पोल. म्हटलं तुझं गेला तर माझं कसं होणार पुढे. मग काय त्या भावाला मस्तपैकी एक साईडला करून दिलं. त्यात ना तुमच्या भावाने डोक्यावरती पदर घेऊन घेतला. कारण की उनले होतं. मग काय आपला मोबाईल तर गेलेला पाण्यात पडून. म्हटलं याला आता रिपेअरला टाकावं लागेल. आणि तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असेल तर लाईक अँड फॉलो करून घ्या. चला जय महाराष्ट्र पब्लिक.